जय महाराष्ट्र मित्रांनो, कुस्ती दंगल महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा। कणकणी दंड ठोकला 31,000 रुपये नमाची कुस्ती खरं सांगतो 11 तारखेला आणि 2,000 रुपये इनामाला सुनील रुपा पैलवान यांच्याकडून या कुस्तीला आणि जाणकार पंच कुस्तीतला जादूगार रुपा महाराष्ट्र केसरी पैलवान आहे विलास भोडे पुढे 51 कीर्तिमानी चांदीच्या गजाचा मालक एक हुलडगडी जिंकली युनिकॉर्न जिंकली कुस्ती मधोमध करा। बोटे घराची नाही, बोटे मोडायची नाही। बोटे कोण मोडत असतो? शेजारी व्यक्ती मोडत असते बरं का। ही पैलवान पुढे मानवी वारसाची झुंज चालू झाली। पोलादी मनगटाला भिडली जबरदस्त कुस्ती चालू। डोक्यात दर्पणे अंगात धाग असावं लागते तेव्हा कुस्ती होते। बलाने बुद्धीचा शस्त्राचा उपयोग म्हणजे कुस्त्या। मना जेव्हा मारुतीतले वेगाम जितेंद्र मोदी मतामुरुष्टाम वाताजमत वरंपक्याम श्रीराम धुतम चन्नम प्रपते चाणाक्य आणि बुद्धिमान कस्तरा पैलवान एवढे साहेब बापरे खाली जरा फास्ट कर मध्ये वाजवा जरा जोरात वाजून जरा खाली बसून द्या लवकर फास्ट या। जगदीश राजपूत आपल्या जिल्ह्याचा पोरगा उत्तर महाराष्ट्र केसरी किताबाचा पलीकडला सागर कोले कोटीबंद पद्धतीचा 100 किलोमीटरचा अलीकडचे 97 किलोमीटर आणि 75-10 अशा सगळ्या वेदनाची फेरीत लावा जरा। तगड्या कुस्तीला तगडा पंच कुस्तीची वेळकर मानो कुस्ती बघा घ्या कुस्ती हा महाराष्ट्राचा सर्वात विरुद्धाचा विश्रांती घ्या आता कुस्ती उठू द्या। हो खाली गेले थांबा जरा आता काकरा झाला जबरदस्त कुस्ती चालू आहे। मानवी वाघ सिंहाची ही झुंज चालू आहे बरं का। खरं सांगतो सुभाषराव या पोरांना माणसाचं शरीर आणि वाघाचं कळीज आहे बरं का भैया। वाघाची शिकार करायला मर्दाचं कळीज असावं लागतं आणि मर्दाचं काळीज प्राप्त करायला तालमीत राहून पैलवान व्हावं लागतं। पैलवान पुरात बलाने बुद्धीचा शस्त्राचा उपयोग म्हणजे कुस्ती आहे। मना जेव्हा मारुत तुल्य वेगाम जितेंद्र बुद्धी मतामुरुष्टाम वाताजमत वरंपक्याम श्रीराम धुतम चन्नम प्रपते बोल बजरंगबली की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की। जबरदस्त कुस्ती चला। पोलादी मनगटाला भिडलेली आहे। ताकदीचा अंदाज घेण्याचे काम चालू आहे। डोक्याला डोकं भिजलं तिथं दस्तेचा प्रयत्न सागर कोलीने चालू केला होता मात्र त्याचा हल्ला जाणून धुडकावला तो जगदीश राजपूत। हो अवघाची रंग एक झाला रंगी रंगाला रंग विठो माझा लेकरवाळा संगे गप्पांचा मेळा
विठ्ठलासारखं सगळे देणगीदार मंडळी इथं एकत्रित राहिल्यात. म्हणून इथं पैलवानाचा कुंभमेळा भरला, साधूंचा कुंभमेळा भरतो नाशिकला, वारकऱ्याचा कुंभमेळा भरतो पंढरपूरला. आज मात्र पैलवानाचा कुंभमेळा भरलाय तीर्थपुरी नगरीला. अवघी धुमधमली तीर्थपुरी नगरी. उभारीला ध्वज दिवी लोक येते, ज्याची कीर्ती करायची रे. शिवाजी वस्ता शेळके ही कीर्ती आहे बरं का. तुमच्यासारखे अनुभवी लोकांकडून आम्ही घ्यायचं समाज. टाळी करा, टाळी करा, टाळी करा, टाळी करा. हाणतो धोबी पछाड, हलवतो पहाडच्या पहाड. धोबी डाव हल्ल्याचा प्रयत्न केला होता. येवले साहेब डावाचं नाव धोबी बर का. हाणतो धोबी पछाड, हलवतो पहाडच्या पहाड. जरा सागर कोलेच्या तब्येतीकडे बघा, जगदीश राजपूतच्या तब्येतीकडे बघा. हो खरं सांगतो, खोटं बोलत नाही. मापारे साहेब एखादा पैलवान जर असा घरात असला तर शेजाऱ्याची हिंमत होईल का बांध टाकायची? काय करायची 100 पोरण गावावर, काय करायची 100 पोरण गावावर. एकच असावं, नागासारखं दिसावं आणि वाघासारखं असावं. बरोबर का बाबा? ही वाघासारखी पोरं आहेत बरं का. हो काय करायचं, घरापुढे 4 चाकी गाड्या, पोराच्या आपल्या हातापायचं झालं पराठीच्या गाड्या. कशाला जगायचं? काय संघ कोणी नेणार नाही, येताना काय नेणार, जाताना काय नेणार नाही. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, खाली हात आया बंदा, खाली हात जाएगा. म्हणून इथं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आनंद या जीवनाचा सुगंध परिदर वळावा. या सुखा कारणे देव मिळवला, वैकुंठ सोडून संत सजून राहिला. बालू असता घरे गावकरी आणल्यात, वैजना गौरवताना कापसे पटी झाल्यात, बालमावीराला किरण भाऊ नौकर आणल्यात, अफसर अनेक दिग्गज माणसं आल्या. कला क्रीडा साहित्य समाजकारण राजकारण. जगदीश राजपूतचे पिताश्री सुद्धा आले बर का. प्रल्हाद राजपूत आणि पटाला लागण्याचा प्रयत्न होता, मात्र हल्ला धुडकावला. हो पट कशाला म्हणतात? मापरसाहेब मांडीला पट म्हणतात बर का कुस्तीच्या भाषेत. जरा सागर कोल्याच्या मांडीचा पट बघाव. सागर कोल्याच्या मांड्या बघा, मांड्या काय त्याच्या मांड्या, आपल्या पराच्या मांड्या कॉल्पेच्या दांड्या. कशाच मांड्या जबरदस्त पुरात मान विभाग सिंह. हो अश्वम नाही व गजम नाही व व्याघ्रम नैवची नाही व आधी पुत्र बली दिलता देव दुर्बल घातक का. सुनील भैया शेळके पैलवान खऱ्या अर्थानं कोंबड्या बकऱ्याचा बळी दिला जातो बर का. वाघाचा कोणी देतो का? वाघाला फुकट बी नाही म्हणलं पावायला तर कोण देतं का? हिंमत नाही कोणाची. म्हणून वाघासारखी पुरात एक आग आहे तर एक वाघ आहे. आगीसारखा चटका देणारा जगदीश राजपूत आहे. त्याला गत वर्षी आपल्याला जिल्ह्याला काश्य पदक मिळून दिलं. अर्जुन तात्या भद्रे यांनी माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीचं कौतुक करून 100 रुपये बक्षीस दिलं. मी आपला शतशाबरे याला बक्षीस म्हणतात. पैसे सगळ्याकडे आहेत बरं का, खिशातले कोणी पैसे मोजत नाही. इथं 100 रुपये दिल्यात याला बक्षीस म्हणतात. हो बजरंग लँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी, बजरंग लँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी, तीर्थपुरी इज माय ब्युटिफुल सिटी. शहर झालं मामा बरोबर ना. पहिलं खेड होतं. आपल्याला दरवर्षी कुस्ती मैदान घ्यावं लागणार. सुभाषराव मास्तर साहेब येवले साहेब अनेकांनी मदत केली. सर्वांचा मी सतत आभारी आहे. पैसे कमवण्याचे मार्ग अनेक असतात. मी कारखान्यावर नोकरी करतो आणि काम करत असताना माझ्या कार्याची दखल घेतली भैया साहेबांनी आणि महिन्यातून 10 सुट्ट्या दिल्या कुस्ती कॉमिटीसाठी. कारण यातून समाज प्रबोधन होत असतं. यासाठी केला होता. कशासाठी? आपल्या गावातली तरुण पिढी बलशाली घडावी, सशक्त घडावी, निरोगी घडावी, निवृत्ती घडावी. म्हणून आता बलवंत पिढी घडवायची आहे बरं का. येणारा काळ तो आठवा. आपल्या मुला मुलींना तालमीत पाठवा. न थांबता न थकता लढणारी पोरं
हो, पैलवानाला फुलांच्या आणि मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या घरा अधिक शोभून दिसतात. पैलवानाला अंगावरती घामाचा चिखल होत चालला. आता ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे. डाव्या पैलवान लढतो तो सागर कोलिया आणि डाव्या पैलवान लढतो तो जगदीश राजपूत. एवढंच आहे. पवित्र सांगण्याचं कारण काय, जर आपली उजव्या हाताने जर लेखणी चांगली सरसर चालत असली तर डाव्या हाताने तेवढी चालत नाही. म्हणून ज्याच्या अंगावर लढण्याचा पवित्र पैलवानाचा असतो. अनेकांनी सहकार्य केलं. विशेषतः गावातील काही दुकानदार मंडळी असतील, बँकावाले असतील, राजकीय कला क्रीडा साहित्यक असतील, सरपंच उपसरपंच असतील, अनेकांनी सन्मान धनाला सहकार्य केलं. आणि संतोष केसकर, तात्या बलेकर, ज्ञानेश्वर माऊले आणि मी आहे असे चौघजण फिरलो. आम्हाला माहिती किती परेशानी झाली, परंतु अनेकांनी सहकार्य केला. आणि ज्यांनी केलं नाही त्यांचं धन्यवाद आणि ज्यांनी केला त्यांचं मनापासून धन्यवाद. हेची दान देवा देवा तुझा विसर न हवा, गुन्हा गाई ना आवडी इथं सर्व मंजूर. दोघांच्या पाठीवरती थाप द्या भाऊ आणि मग सूचना सांगा. कुस्ती करा. नावात असते गावात असते बर का. ही कुस्ती माझ्याबरोबर माझ्यासमोर अनेक वार झाली. याच महिन्यात 11 तारखेला 71,000 रुपयावर कुस्ती झाली बाबा. परंतु आपल्या गावचं कुस्ती मैदान माझ्या शब्दाला विनंतीला मान देऊन ही पैलवानी चालली आहे. 10 मिनिटं निकाली टाइमिंग आहे. पैलवान भाऊ दोघांना जवळजवळचं मध्ये अशी नको. दोघांच्या पाठीवरती थाप द्या. 10 मिनिटं निकाली द्यायच्या. थांबा. दोन्ही पैलवान सूचनेचं पालन करा. 10 मिनिटाचा टायमिंग बघा. त्याला रोडेश्वर 35 मिनिटांचे काम रोडेश्वरला चौकीने केलं बरं का. रोखीने व्यवहार केला. आम्हाला वाटलं पैसे कमी पडतील की काय, परंतु रोडेश्वराने अतिशय चांगलं काम केलं. आम्ही चौघांनी पैसा गोळा केला आणि रोडेश्वरचा स्वाधीन केला. कसं बसून वाटप करायचं तसं करा. एक क्रीडा शिक्षक आहेत खापर देवऱ्याचे या शिवगडीचे ड्रायव्हर का. किती वाजून किती मिनिटं टायमिंग लावत त्याला टायमिंग सांगत त्याला रोडेचा. हो खाली घेऊ जवान. हो अतिशय तगडी कुस्ती आहे. महाराष्ट्रातली नंबर 1 ची कुस्ती आहे. पलीकडे पुण्याला सराव करतोय बरं का हनुमान आकडेला सागर कोले आणि हा घरच्याच आकडेला सराव करतो जय भोलेनाथ. त्याचे वडील एकेकाचे महान पैलवान प्रल्हाद भाऊ चालले आहेत. प्रल्हाद भाऊ हात वरती करावं. प्रल्हाद भाऊ ते जगदीश राजपूतचे वडील आहेत बरं का. एकेकाचे नामवंत पैलवान आपल्या जिल्ह्याचे. अनेक महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी बरोबर त्यांच्या कुस्त्या झाल्या. आज जर त्यांना उभा केला तर हे दोन्ही पैलवान बारीक दिसायला लागतील बरं का. पंचही तेवढा तगडा कुस्ती तगडी आहे. घामाचा चिखल झाला. अशीच एक कुस्ती झाली होती सुनील भैया 16 मार्च 1966 ला बरोबर का शिवाजी असतात मारुती मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डेकर. हा इतिहास सांगतो मी. राजाची शाहूराजे राजगादीवर त्यानंतर काय केलं, पहिलं काम हाती घेतलं.
तालमीची स्थापना केली, दुसरं काम हाती घेतलं, खासबाग मैदान बांधलं. रोमची ऑलिम्पिकची स्पर्धा बघायला गेले तर राजेशी शाहूराजे, परंतु माझ्या मायभूमीत मातृभूमीत मी असा आखाडा उभारणार म्हणून खासबागकडेची निर्मिती केली आणि कुस्ती ठरली 11 मार्च 1666 ला. मल्ल सम्राट विष्णुपंत अप्पा सावडेकर आणि 1964 सालचे हिंद केसरी मारुती भाऊ माने. किती वेळ कुस्ती झाली असेल मापरे साहेब? 2 तास 45 मिनिट. सुभाषराव 2 तास कशाला म्हणतात? 2 तास 45 मिनिट कुस्ती झाली. शेवटी कुस्तीचा निकाल आला. कोण विजय झाला म्हणून काही कळत नव्हतं. बकेटभर पाणी आणलं, पहिलवानाला एक जणांनी हातात धरलं आणि तोंड धुतलं. तेव्हा कळलं की मारुती भाऊ माने विजय झाले म्हणून. इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्याची कुस्ती आहे बरं का. कुठं ते सांगली जिल्ह्यातलं कवटेपुराण गाव, दिल्लीच्या एका राजमार्गाला हिंद केसरी मारुती भाऊ मानेंचं नाव देण्यात आलं. जकार्तावीर राष्ट्रकुल स्पर्धा गाजवली 72 देशात आणि सुवर्ण पदक या भारत देशाला मिळून दिलं. स्वतंत्र सेनाने दुराप्पा नवले यांना प्राप्त करून खासदार म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीकडे शिष्टमंडळ गेलं मामा सांगलीचं. स्वातंत्र्य सेनाने धुराप्पा नवले यांना प्राप्त करून खासदार करा म्हणून राज्यसभेवर. आणि मारुती भाऊ मानेला नुसतं बहुमान दिलं होतं वसंतरावांनी, परंतु राजीव गांधी त्यांच्या ऑफिसमध्ये येत होते, ऑफिसमध्ये बसले होते. मारुती भाऊ माने राजीव गांधी पीएला म्हणून गेले, ये कोण है? पीए बोलून गेले, यही तो मारुती भाऊ माने, इन्होंने भारत देश को गोल्ड मेडल दिलाया. राजीव गांधी काय म्हणले? किती मिनिटं बाकी आहेत? झाला टाइम होत आलेला आहे. 1 मिनिट बाकी. राजीव गांधी बोलून गेले तो आप क्यों नाही ते खासदार? राजीव गांधी खासदार झाले हा इतिहासात. पैलवान काय होऊ शकतो? आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो. चंद्रहार पाटील सुद्धा उभा आहे बरं का डबल हात केसरी. विषय राजकारणाचा बाजूला आहे, परंतु आज छत्रपती संभाजी महाराजांच्या नावासाठी विविध पक्षातील मान्यवर, विविध कला क्रीडा साहित्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्रित आले आणि कुस्ती मैदान घेण्यासाठी सहकार्य केलं. कुठलंच गालबोट नाही. शेवटचे 2 मिनिट बाकी आहे. शेवटचे खड्या काटा सरसर पुढे सरकायला लागला. वक्त किसी का इंतजार नहीं करता. थांबला तो सपला. पंच निकाल देणार. पंचाच्या व्यतिरिक्त कोणी निकाल देऊ नका. हो, परिस्थितीच्या वेळामध्ये देवाने घडवलेली पैलवानांतर का भगवंताला प्रश्न पडला, जब जमी पर आसमां से खुदा भी देखता होगा, ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. देवाला सुद्धा प्रश्न पडला, हे पैलवान कोणी बनवले? वय वजन उंची कशी आहे? हो, ज्या घरात पैलवान खऱ्या अर्थाने त्या घराला गरप, ज्या गावात पैलवान त्या गावाला गरप. आणि आज तीर्थपुरीमध्ये चिमणे घराण्यात एक पैलवान होते, शिवराज चिमणे. एक खरोखर सुरांचं वीरांचं कार्य हाती घेतलं. सुभाषराव, खरं सांगतो, तुमचे वडील नाहीतर आजोबा, पंजोबा, तापर पंजोबा, खपर पंजोबा कोणी ना कोणीतरी पैलवान होते बरं का. अहो, वडील होते म्हणून नातू पैलवान झाला. अरे दोघांसाठी आता टाळ्या करा. कुस्ती बरोबर सोडण्यात आली आहे.